नमस्कार मंडळी, झेडपी एक्सप्रेस या नवीन कार्यक्रमामध्ये आपली एक्सप्रेस आज पोहोचलेले झापवाडी गावामध्ये. झापवाडी गावात सकाळी ही मंडळी माझ्या पाठीमागे दिसते, ही बसलेली आहे. समिती झेडपीचं जे इलेक्शन होऊ घातलेलं आहे त्यासाठी आपण नागरिकांच्या या कार्यक्रमातून प्रतिक्रिया घेत असतो. काय यांच्या भावना आहेत, गावकऱ्यांचं काय म्हणणं आहे, आपण ते थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. काही मंडळी या ठिकाणी दिसते. बाबा काय सांगाल, काय गावची ओळख आहे तुमच्या? आमचं गाव हे झापवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये येत आहे. काय गावामध्ये काय वेगळेपण आहे, काय ओळख काय गावाची? गावाची वेगळेपण असं आहे का हे गाव अक्षरशः पारनेर हद्दीच्या टोकावरती असल्यामुळे ह्या गावाला त्या मानाने आमच्या इथे भरपूर कामं झालेली आहेत. म्हणजे राष्ट्रवादी पक्षातर्फे पण झालेली आहेत आणि याआधीसुद्धा भरपूर कामं झालेली आहेत. म्हणजे तसं काही एवढं हे नाही. सध्या गावामध्ये समस्या काय दिसतात तुम्हाला? आमच्या गावामध्ये समस्या सध्या कामं चालू आहेतच, समस्या तशा काही नाही. पण आता जरी नवीन जिल्हा परिषदला कोणी मिळालं तर ते कामं करतीलच ना बाकीचे राहिलेली. कुणाची हवा आहे गावात? गावामध्ये स्नेहलताई शेळके. कशावरून असं वाटतं तुम्हाला? कारण यापूर्वीसुद्धा स्नेहलताई शेळकेंनी आमच्या गावात भरपूर कामं केलेली आहेत आणि त्यांना जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा अनुभव आहे. त्यानंतर त्यांचे मिस्टर म्हणजे वल्लभ शेळके सर सुद्धा उभे होते, पण त्यांना ते अपयश आलं आणि ते जर कधी निवडून आले असते त्यावेळेला अजून कामं भरपूर झाली असती. आणि आता उमेदवार बरेच रिंगणामध्ये दिसतात आपल्याला. असू द्या, किती उमेदवार रिंगणात असू द्या, स्नेहलताई शेळके त्यांना ऐकणार नाहीत. कारण अंदाजे गावची लोकसंख्या किती असेल तुमची? आमच्या गावची लोकसंख्या आहे 2000च्या पुढे. मतदान आहे 1100 1150. 75% मतदान त्यांना पडेल. आता याला कसं झालं होतं, आमदारकीला कसं म्हणतात? आमदारकीला सुद्धा झालं 50-50 वगैरे असं झालं. बरं, आता कसं होईल? आता 75% स्नेहलताई शेळक्यांना होणार 75%. स्मिताताई कंसे पण त्यांचा पण जोरदार प्रचार चालू आहे. पण नवीन असल्यामुळं त्यांना कामाचा अनुभव नाही आणि नवीन असल्यामुळं लोक थोडा विचार करतील. तर नवीन मुलं त्यांच्या मागं राहतील, पण जुनी जाणती लोक आहे ना हे स्नेहलताई शेळक्यांच्याच पाठीमागं राहतील. आणि स्नेहलताई शेळक्यांनी यापूर्वीसुद्धा वैयक्तिक लाभाच्या योजना लोकांना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं त्यांचं सीट यावा ही आमची इच्छा आहे गावकऱ्यांची. पंचायत समिती जिल्हा परिषदचं इलेक्शन सुरू होतं आहे. तुमच्या गावाची काय परिस्थिती आहे सध्या? मला नाही सांगता यायचं काही. नाही म्हणजे वातावरण कसं आहे सध्या? कोण उमेदवार उभे आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती, काही माहिती तुमच्यापर्यंत? आमच्या गावात नाही कोणी अजून डिक्लेअर काही, तसं कोणी काही बोलतही नाही आणि अजून ती चर्चाच नाही आमच्या गावात. कुठं राहतो तुम्ही? मी इथंच राहतो पुढे रोडला. माझी जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या माध्यमातून गावात काय काय कामं झालेत? हे ब्लॉक बसवले. कोणी बसवले? पवार साहेबांनी, पांडुरंग पवार साहेबांनी. अजून काय कामं? टाकीचं काम झालं, समशांचं तिथं काम झालं का, बरीच कामं झाली त्यांच्या मार्गातून. खाली झापवाडीत कामं झाली. एकच गाव आहे झापवाडी आणि वरचा जाप आणि हा खाली जाप, खालचा जाप म्हणतात. पण एकच गाव आहे, ग्रामपंचायत स्वतंत्र झाली आमच्या झापवाडी. गावाची काय ओळख काय? गावाची ओळख म्हणजे मंगरुळमध्ये गाव होते पहिल्यापासून, पण आता महसूल वेगळा झाला, ग्रामपंचायत वेगळी झाली. 2-2.5-3 वर्ष झाली, स्वतंत्र सरपंच झाला इथं. उमेदवार कसा असला पाहिजे बरं जिल्हा परिषदेचा? उमेदवार काम करणारा पाहिजे, बाकी तसं काय कोणाचं काय उपयोग नाही. काम करणारा पाहिजे, पवारांसारखा नेतृत्व करणारा माणूस पाहिजे, पांडुरंग पवारांसारखा. आता काय झालंय की बाबा गट तुटलाय, आता वेगवेगळे गट झाले, तर त्या वेगळ्या गटात त्यांचं झालंय. तर इकडे आता नवीन गटामध्ये कोणाला संधी मिळायला पाहिजे काय वाटतं? आता मला नाही सांगता यायचं. नाही. बाबा काय तुमच्या शेतामध्ये काय ऊसच आहे? तोडायला आलाय का ऊस? आता नाही, टाईम आहे अजून थोडा. आमच्या जुरीलाच आहे ना. मतदान करता का? करतो ना. तरुण वर्ग दिसतोय मोठ्या संख्येने. तरुणांची काय अपेक्षा आहे, काय कसं वाटतं गावचं वातावरण? पुढे. वातावरण चांगलं आहे. बरं, कुणाच्या बाजून दिसतंय वातावरण? वातावरण सध्या वल्लभ सर शेळकेच्या बाजूने दिसते. कशावर म्हणताय असं तुम्ही? नाही, त्यांचं काम चांगलं आहे प्रत्यक्ष त्याच्यावरून. काय व्यवसाय तुमचा? मी शेती करतोय. काय शेतीमालाला कसं काय बाजारभाव आहे का? शेतीमालाला बाजारभाव नाही आता सध्या. नवीन चेहऱ्याला संधी मिळावी असंही बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. नवीन चेहरेसुद्धा आता या जिल्हा परिषद गटामध्ये बरेच उभे राहणार आहेत. कसं पाहतो तुम्ही? नाही, तर नवीन पोरांना थोडा संधी पण थोडा अनुभव पण पाहिजे. बरोबर आहे ना?
अनुभवल्यांचं मध्ये तुम्हाला काय म्हणायचं? नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबद्दल सगळ्यांचं दुमत नाही आहे, परंतु कामही पण झाली पाहिजे त्या पद्धतीने. नवीन चेहरा कसा निघतो कसा नाही, जुनी माणसं कशी पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे कार्यपद्धती कशी आहे. आत्ता सध्या शेळकेताई होती त्यावेळेस आमच्या गटामध्ये सगळ्यात जास्त कामं झाली होती. काय कामं झालं आणि कुठं झाले होते? आत्ता आमच्या इथं 27 लाखाची KT वेअर झाला आहे. इथं शाळेच्या भिंतीला 5 का 6 लाख रुपये दिले ते. रस्त्यांची कामं झाली काही. अशी बरीच पोरांसाठी इथं जिम दिली होती. बरीचशी कामं झाली होती. बरं, गावामध्ये कोणता पक्षाचे जास्त कार्यकर्ते आहेत? सध्या इथं तर राष्ट्रवादीचेच जास्त कार्यकर्ते आहेत. अजूनही काही मंडळीचं बोलण्यासाठी आपल्याशी दिसते. बाबा तुम्ही बोलले होते, आजी बोलायचं तुम्हाला काही? पुढे या पुढे या पुढे या. काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला काय नाही वाटतं, आमच्या इथं आहे ना जी सुधारणा चालली ही भरपूर अजून राहिलेल्या सगळ्या होत ही इच्छा आहे. बाकी किती केलं तरी ते कमीच आहे, पण जे गावासाठी पाहिजे ते झालं पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला गावासाठी हेच रस्ते जे अधुरे राहिलेत हे पूर्ण केले पाहिजे. हे सभा मंडपाजवळ इथं हे करून दिले पाहिजे, शाळेपुढे करून दिलं पाहिजे. हे पाहिजे. घरगुती काय किती केलं तर पुरत नाही, ते मागायचंही नाही. ही अपेक्षा आहे आमची. अजून काय समस्या आहेत गावात? अजून ह्याच समस्या, दुसऱ्या काय आहेत? आता घरच्या काय सांगत बसायचं समस्या, बरोबर की नाही? काय महिला मंडळी कुणाच्या मागे राहिली गावची? गावच्या आतापर्यंत इथं राष्ट्रवादी जास्त चाललेलं आहे. मग आता त्याच्यातून परत बदल केलाच पाहिजे काही गोष्टीचा. मग दुसरा उमेदवार पाहिजे का? राष्ट्रवादी सोडून कोण पाहिजे तुम्हाला? कोण येईल तो येईल, तसं नाव कोणाचं नाव नाही डायरेक्ट घ्यायचं, पण ज्याचे म्हणजे जे कामं करील तो येणारच 100%. कामं करणाऱ्यांच्या पाठीमागे महिला मंडळी या ठिकाणी दिसते आपल्याला. काय अपेक्षा आहे? काय म्हणतंय गावचं सगळं वातावरण कसं आहे? गावचं वातावरण सध्या शेळके सरांच्या फेवरमध्ये आहे. कसं पाहिजे तुम्ही त्यांच्या कामाकडे? जे मागं सदस्य होत्या स्नेहलताई, कसं काम होतं त्यांचं? त्यांची कामं भरपूर झाली आहे. बंधारे वगैरे बांधलेले, रोड बांधलेले, सभामंडप आहे, पत्र वगैरे बरेच कामं झालेली आहेत. त्याच्यापेक्षा पलीकडं आपला भाग सोडून मस्केवाडी वगैरे ह्या साईडला सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. एक विषय असा होता, एक 7-1 वर्षापूर्वी एक मुलगी होती माझ्याकडे कामाला होती. कामाला आल्यानंतर तिला 89% का 79% मार्क होते आणि तिची वडिलांची दशक्रिया गावाने घातली होती मस्केवाडीमध्ये. मी त्या सरांकडे घेऊन गेलो. सरांना म्हटलं, सर अशी अशी मुलगी आणि हिचं हुशार आहे पण हिला शिकायची ऐपत नाही. तर सर म्हणते ठीक आहे विचार करू आपण. तर तिनं सरांनी तिचं ते सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण 4 वर्षाचं करून दिलं. हे विशेष. दुसरी गोष्ट, ही महिला आता सध्या कॅम्पस हॉस्पिटलला होतं. हॉस्पिटलला कॅम्पस असल्यानंतर ह्या महिलांना फुकट त्यांनी कॅम्पस घेऊन आयुर्वेदिक औषधं वगैरे देऊन कंप्लीट केल्या. 7-7, 8-8 दिवस ठेवलं होतं हॉस्पिटलमध्ये. म्हणजे कॉलेजच्या माध्यमातून रोजगार सुद्धा एक उपलब्ध झाला. रोजगार पण उपलब्ध झाला आणि सर्वसामान्य लोकांचे म्हणजे गरीब जर असेल तर शेळके सर मदत करतात. सर्वसामान्य असेल तर 1,000, 2,000, 5,000, 10,000 फी अशी माफ पण करतात. गरीब असेल, गरजवंतांसाठी खूप चांगलं फेवरचं वातावरण आहे त्यांच्यासाठी, असं आहे. नवीन चेहऱ्यांना पण संधी मिळाली पाहिजे. जुने तर आहेत पण नवीनला पण संधी भेटली पाहिजे, पण त्यांना अनुभव नाही, प्रशासक नाही. स्नेहलताई कसे हुशार आहे, क्लास 1 आहे. क्लास 1 असल्यानंतर प्रशासकीय अनुभव आहे. अनुभव असल्यानंतर बऱ्याचशा गोष्टीमध्ये झेडपीमध्ये वगैरे विकास निधी आणण्यासाठी फायदा होईल त्यांचा आम्हाला. म्हणून स्नेहलताई गरजेचं आहे. भविष्यामध्ये पहिल्या स्टर्मला त्यांना काहीतरी पद वगैरे दिलं होतं, शिक्षण वगैरे. आता जर झालं तर लालदिवा पण येऊ शकतो ना. मग त्यासाठी गरजेचं आहे ना. बहुत चांगले, ते पण चांगले, हे पण चांगले, पण प्रशासकीय अनुभव पाहिजे महत्त्वाचा. एक 5, 6, 7, 8, 10 महिन्यापासून पंकज असतील ज्यांनी गावामध्ये कामं केलेली आहेत. राजुरी असेल किंवा उंचखडक असेल, बेल्ले असेल, साकोरीमध्ये पण बरेच रस्त्यांचे वगैरे कामं त्यांनी सुरू केले. त्यांचं कामं कसं पाहताय तुम्ही? हो, चांगली आहे कामं ना त्यांची, पण करतात ते. आमदारांच्या माध्यमातून बराचसा फंड बऱ्याचशा गावांना त्यांनी मिळवून दिला आहे. हो, शरद आमदार असल्यामुळं त्यांनी दिलेला आहे, पण त्याच्यामुळं करतात ते. हो, त्यांना जर संधी मिळेल तर काय वाटतं तुम्हाला? नाही, संधी मिळाली तर काय वाटतं म्हणण्यापेक्षा माझ्या हिशोबाने स्नेहलताईला संधी भेटली पाहिजे. कारण प्रशासकीय नवीन आहे ना, प्रशासकीय अनुभव नसणार आहे. पहिले 2-1 वर्ष अशीच जाणार शिकता शिकता. तर हे जर संधी भेटली यांना तर कामं जोरात होतील चांगल्यापैकी, गावचा विकास होईल. नमस्ते, मी दिगंबर खुटाळ, झापवाडीत राहतो. काय गावची हवा कोणाच्या बाजूने दिसते तुम्हाला? हवेचं तसं बघायचं जर ठरलं तर आमच्या माहितीनुसार जे आमच्या स्नेहलताई शेळके आहेत ना, यांनी आमच्या झापामध्ये भरपूर कामं केलेली आहेत.
त्यामुळं स्नेहलताई शेळके ह्याच निवडून येतील असा आम्हाला 100% विश्वास आहे. काय बऱ्याचशा गावामध्ये कामच झालेले आहेत. आता नवीन पण चेहरा आहे, नवीन चेहऱ्यांना पण संधी मिळावी, त्यांना पण काम करण्याचा अनुभव मिळावा किंवा कामाची त्यांना संधी मिळावी असंही झालं पाहिजे. नाही नवीन आले ते पण कामं करतील, तो काही विषय नाही. पण आमचा अनुभव आहे, त्या अनुभवाप्रमाणे आम्ही सांगतो की स्नेहलताई शेळके भरपूर कामं केली आहेत, तेच यावी अशी आमची अपेक्षा आहे. पंचायत समितीसाठी तुमच्या भागामध्ये कोण इच्छुक आहे? काही नावं कळलेत का? नाही तर आम्ही अजून पंकज काहीतरी कनसे आणि स्नेहलताई शेळके हे दोनच नावं आतापर्यंत आम्हाला माहिती आहेत. याच्या व्यतिरिक्त अजून कोण नवीन उभं राहते किंवा काय त्याच्याशी आपल्याला काय अजून माहिती नाही. अजून काही तर मंडळी दिसते आपल्याशी, एक जस्ट मंडळी दिसत आहेत. बाबा काय वातावरण गावचं कसं काय शिनलताई शेळक्यांचंच आहे. काय असं म्हणता तुम्ही? कारण त्यांनी पहिली कामं केलेली आहेत आणि ते जुनी जाणते आहेत. कुठं राहताय बरं बाबा तुम्ही? आम्ही इथंच जापवाडीत राहतोय. काय गावात कामं त्यांचे काम पहिली झालेली आहेत ना भरपूर. काय झाले? इथं परत ते किटीचं बांधारे झाले, परत इथं संरक्षण भिंत ही झाली, परत इथं आणखीन मशानभूमीचे झाले, सभा मंडपाचे झाले, बरीच कामं झालेली आहेत ना पहिली बी जुनी. कार्यकर्ते कोणते जास्त, कोणत्या पक्षाचे? कारण शिनलताई शेळक्यांचं जास्त, वल्लभ शेळकेचं पहिल्यापासून सर्कल आहे इकडे जास्त, लोकांशी संमती आहे, कारण येणे जाणं बसणं असते ना, त्याच्यामुळे. काही गावात दसकरी असेल किंवा काही कार्यक्रम वगैरे असतील तर कोणते नेते बरं? ते शेळके आणि अजून दुसरं कोण येतं? शेळके आहेत ना, फार कोणचे हळदीचा कार्यक्रम असला तरी येतात. दुसरं कोणी येतच नाही का? नाही ना, दुसरं आता ते काही येतात नाही येते ते आम्ही नाही पाहती, पण हे येतात बुवा असं आहे ना. हा कसं आहे ते खरं ते आम्ही बोलतो. आपलं काय खोटं काय, आपलं खोटं राजकारण करता येत नाही, बोलता येत नाही, त्याच्यामुळे कसं आहे ते खरं सांगितलं आम्ही. काय शेतामध्ये काय तुमच्या? शेतामध्ये ऊस आहे, सोयाबीन होतं, आता कांद्याचं बी टाकले. बरं, कांद्याला भाव नाही आहे? कांद्याला नाही भाऊ ना, तेच चाललंय ना. मग आता गेल्या वर्षी किती कांदा निघाला होता? गेल्या वर्षी कांदा नव्हता. नाही, आता कांदा औंद आहे. काही मंडळी तर दिसते, काय म्हणताय? काय हवा कशी गावची? हवा तशी म्हणजे वल्लभ शेळके सरांचीच आहे. वल्लभ शेळके हे आमचे गेल्या 10 वर्षापासून चांगल्या परिचयाचे. कधी पण त्यांचं ह्या झापामध्ये येणं जाणं प्रत्येक वेळी चालूच असतं त्यांचं. कोणता कार्यक्रम असून दे, कोणाचे बड्डे असू दे, काही दशक्रिया असू दे, नाही सप्ताह असू दे, पण वल्लभ शेळके, स्नेहलताई शेळके हे तिथे हजर राहणार म्हणजे राहणारच. आज आमच्या जापवाडीमध्ये सकाळचं 7:30 वाजता काकस्पर्श होतो. काकस्पर्श होत असताना वल्लभ शेळके बरोबर 7 ते 7:15 वाजेपर्यंत इथं राजुरीवरून इथे ते हजर राहणार म्हणजे राहणारच. ते एवढं वेळात वेळ काढून ते इथे येतातच. अशा प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते येण्याचं काम करतात. गावात पंचायत समितीसाठी किंवा आजूबाजूची परिषद कोण इच्छुक आहे? कुणाची नावं तुमच्या समोर आली किंवा झेडपीचा प्रचार सध्या चालू आहे, पण कुणाचा प्रचार तुमच्यापर्यंत पोहोचलाय? अजून तसं काय अजून काही कोणाचा काय प्रचार आलेला नाही आहे. इथे फक्त 2च उमेदवार आहे, एक कनसे साहेब आणि एक शेळके सर, स्नेहलताई शेळके. हे 2च उमेदवार. कनसेंची पण हवा चांगली गटामध्ये, कसं वाटतं? नवीन उमेदवार आहे. आता त्यांचं तर आता पुढं तर काय चालू असेल ते चालू असेल, आता करतील ते पण प्रचार चालू करतील. ते आहे त्यांच्या पाठी पण आहे, तरुण वर्ग पण आहे. आणि तसं शेळके सरांनी गेल्या वर्षी इथले सर्व मंडळी तीर्थक्षेत्र आपले पंढरपूर आहे, तिथं जाण्याचं काम त्यांनी दिवसाला 50 गाड्या इथून सोडलेल्या आहेत आणि प्रत्येकाला पंढरपूरचं दर्शन त्यांनी घडविलं आहे. त्याच्यामुळं सर्व माणसं त्यांच्या पाठी इच्छुक आहेत. गावातून किती लोकांना दर्शन झालं होतं पंढरपूरचं विठ्ठल? तसं बहुतेक जणांना झालेलं आहे. इथं जापाडीतून बहुतेक जण तिथे गेलेले आहेत, ते दर्शन घेऊन पाठी झालेले आणि त्यांना काही त्रास न होता ते चांगल्या प्रकारे घरी पोचलेत. याच्या आधी असा योग कधी आलता का गावाला की विठ्ठलचं दर्शन झालं किंवा एखाद्या देवीचं दर्शन, मोठ्या देवीला काही दर्शन करू का, असा योग ह्या वर्षी आलता, पण याच्या आधी कधी असा प्रसंग आला होता का? तसा प्रसंग येऊन गेलेला तसा पण, हां, तो पण झालेला आहे. गावामध्ये आपण जे पूर्वीची पद्धत पाहत होतो की त्या पद्धतीनुसार केस कापण्याचा व्यवसाय या ठिकाणी करतात. बाबा काय नाव कुठले? रानमाळा. रानमाळ्याचे. बरं, कधीपासून करताय हा व्यवसाय? व्यवसाय बारीकपणापासून आहे. बरं बरं. तुम्ही पूर्वीपासून जसा व्यवसाय चालू झाला तसाच करताय अजून? माहिती का तुम्हाला आता इलेक्शन सुरू झाले, जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रचार चालू आहे जोरात. काय वाटतंय, कोणाची हवा चालली गावात? कोणाचा प्रचार तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? नाही पोहोचली.
अजून नाही पोचले. बरं बरं. काय किती पैसे घेता तुम्ही आता दाढीचे किती कटिंग किती? आम्ही दाढीचे घेतो 30 रुपये, कटिंग दाढी 70 रुपये. बरं. आणि आपण जर दुकानामध्ये करायला गेलो तर त्याचा जास्त दर असतो. 100 रुपये. तुम्ही का कमी घेताय बरं? का कमी म्हणजे आपलं थोडं बरं आहे म्हणून चला सांभाळायची माणसं आपल्याला, बाकी काही करायचं. अजून कुठल्या कुठल्या गावात जाता बरं तुम्ही? हा? गावात कुठल्या कुठल्या जाता? कुठं नाही, खाल्लं जा पण वरलं जा. दोनच. केस कापायला आल्यानंतर काही राजकारणावरती चर्चा चालते का नाही तुमची? नाही नाही नाही. काहीच नाही, कोण ना काय बोलते. इथं अजूनही काही मंडळी दिसते आपल्याशी बोलायला. काय म्हणताय? इलेक्शनचं वातावरण चालू आहे जोरदार, जिल्हा परिषद पंचायत समितीचं. काय कोणाची हवा राहील गावात? नाही अजून तर काय तसं हे नाही, अजून तसं काही सांगता येणार नाही सांगते. नाही ना. बरं, जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवाराचा प्रचार तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? कोण कोण प्रचार करते काय माहिती? नाही अजून काही माहिती हे नाही, म्हणजे काही हे नाही अजून. बरं, मागाचे जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांच्या माध्यमातून गावात काही कामं झाली का तुमच्या? हा झालीत ना, झालीत कामं. चालेल. काय काय कामं झाली? कुठं झाली? छोटे मोठे कामं झालीत. काय बालवाडीची म्हणा, हे अंगणवाडीची म्हणा, याची झालेली आहेत कामं. कुणी केले कामं ते? त्यावेळी त्या जिल्हा परिषद सदस्यांनी केलेली आहेत. कोणत्या? आपल्या ह्या अजित पवार गटाच्या कामं केलेली आहेत. बरं बाबा, काय गावची वातावरण कसं आहे सध्या? पंचायत समिती जिल्हा परिषदचं इलेक्शन सुरू होतंय. मतदारापर्यंत तुमच्यापर्यंत आतापर्यंत कुणी पोहोचले का? तुमच्यापर्यंत कुणाचा प्रचार पोहोचलाय? नाही आतापर्यंत कोण नाही आले इथं. पण आता काय वातावरण आहे, आता या पावसामुळे सगळ्या नुकसानी चालली आहेत. हे चालले, तुमचं इलेक्शनचं चालले, शेतकऱ्यांचं चाललंय तिकडं आंदोलन. काही सरकार त्याची काय गम घेणं का पस्तावा घेणं त्याचा, आणि निश्चित इलेक्शनला खर्च करायचा, जायचं बसायचं खुर्च्यानं तिकडे जाऊन. आता काय नुकसान का? आता सध्या पाऊस झाला काही दिवसामध्ये, काही नुकसान झाले का गावामध्ये? अहो हे मका पीक, सोयाबीन काहींचं काढलेलं, जनावरांचा चारा, याचं फार नुकसान झालेलं आहे. याचा पंचनामा वगैरे केले नाही का? कुणी आलं का प्रशासनाचं? नाही ना, पंचनामा नाही. पूर्ण जिल्ह्यात कुठंच पंचनामे झाले नाहीत. नाही झाले ना बाबा, तालुक्यामध्ये बरेच ठिकाणी पंचनामे झाले आणि बरेच ठिकाणी झाले. आमच्याकडे नाही आले, पूर्व भागात, पूर्व पट्ट्यात नाही आले इकडं. आमचं गाव पार सरहदी इथं पारनेरच्या. बरं, अजून काय समस्या तुमच्या गावात? नाही काय समस्या आहे, आता हे असंच सरकारने जरा लक्ष द्यावं, शेतकऱ्यांना ही कर्ज माफी करावा. दरवर्षी असेच फटके बसत चाललेत, लोकांना कर्ज भरता येईन, काय करता येईन, बाकी काय. आता तुम्ही मतदान करणार का नाही या पंचायत समिती जिल्हा परिषदेला? हा, योग्य उमेदवार दिला, कळकळीचा चांगला भांडारा, तर मतदान करू. कळकळीचा उमेदवार कोण दिसतो तुम्हाला सध्या आता जिल्हा परिषदेचा? आहे मग हा शेळके सर आहे जिल्हा परिषदला. अजून आहे बरेच असे आहेत आमच्या चेष्मे शेळके सर दिसतात. योग्य उमेदवार कोण वाटते तुम्हाला सध्या तरी? आम्हाला शेळके सरच वाटतात योग्य उमेदवार. काही येणं जाणं असतं त्यांच्या गावामध्ये, काही कामं तुमच्या झालीत? अहो कायम आमच्या सुखादुखात ते कायम सहभागी आहेत, म्हणून आम्हाला शेळके सरांविषयीच आपुलकी आहे. राजकीय पक्ष तुम्हाला कुठला आवडतोय, काय वाटतंय? कोणता पक्ष राजकीय पक्ष जे असतील? तू थोडाच झालाय त्या पक्षाचा, काय घेऊन बसले तुम्ही? हा, एकही पक्ष नाही आवडत आम्हाला, आणि पक्षाशी संबंधच येत नाही आपलं काही. मतदान करता का तुम्ही? मतदान मुंबईला असते. आम्ही शिवसेनेवाले आहेत. नेत्याचं तुम्ही काम करताय, कुठल्या नेत्याचं? उद्धव ठाकरे साहेबांचं, माशालीचं. मतदान तुमचं मुंबईला गावाला आहे? मग मुंबईला आहे सर, माझ्या कुटुंबाचं मुंबईला आहे. काय भाव आहे खोबऱ्याला सध्या? 350 रुपये किलो. बरं, यंदा दिवाळीमध्ये सगळ्यात जास्त भाव कशाला होता? खोबऱ्यालाच होता. तेलाचे काय दर आहे? 2100 रुपये 15 किलोचा डब्बा. काय फरक आहे 1-2 वर्षापूर्वीचा भाव आणि आताचा भाव? कशात भाव जास्त वाढलेला दिसतो? जवळजवळ खोबरं झालं, समजा खारीक झाली, रवा मैदा झाला, जवळजवळ दुप्पटने भाव वाढलेत 1-2 वर्षाचे नाताचे बाजारभाव. इलेक्शन का तुम्ही कसं पाहताय? नाही, इलेक्शन हा विषय असा आहे का, मतदार लोकांनी कोणाचे पैसे न घेता निस्पृह वृत्तीनं मतदान केलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला पुढच्या याच्यामध्ये पैसे घेतल्यानंतर काय होतं, तो उमेदवार आला किंवा तर आपल्याला त्याच्याकडं शर्मेनं मान खाली घालावं लागते. त्याच्यामुळे कोणाचे पैसे न घेता, समोर व्यक्ती कोण आहे पक्ष न पाहता, आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे. गावचं मतदान कसं होतं दरवर्षी? किती टक्के होत असतं मतदान?
नाही, मतदानाची जी टक्केवारी ती आपला काय तो रोल नाही त्याच्याशी काय. आपण फक्त आपलं मतदान करतो आणि बाकीचे लोक काय करतात वगैरे काय आपण त्याच्यामध्ये कधी घुसत नाही त्याच्यामध्ये. आता जे पंचायत समिती जिल्हा परिषदेचं वारं वाहते, कोणाच्या बाजूने वारं वाहते सध्या? वारं तर आता एक दोन्ही पक्षाचं वारं आहेच. एक शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी अजित पवारांचं, हे 2 वारं आपल्याकडे आहेत असे. सध्या ते दोन्हीचे उमेदवार, 2 पक्षाचे उमेदवार सध्या दिसून येतं आपल्याला. तर काय वाटतं तुम्हाला, कोणी उमेदवार असलं पाहिजे? नाही, दोन्ही उमेदवार तसे तुल्यबळच आहेत आणि दोन्ही पक्षातले जे उमेदवार आहेत ते म्हणजे निष्कलंक आहेत आणि दोन्ही जे काही लेडीज वगैरे आहेत किंवा तर ते दोन्ही पण चांगलेच आहेत. असं गावात कोणाचं पारडं जड राहील? पारडं माझ्या हिशोबाने पारडं तर असं आहे का आपण कुठल्याही पक्षाची व्यक्ती नसून दोन्ही बी उमेदवार तुल्यबळ आहेत. दोन्हीचं पारडं सेम? हो, दोन्हींचं पारडं सेम आहे आणि दोन्ही व्यक्ती चांगले आहेत. पण कणसेंचंही चांगलं काम आहे काही दिवसापासून. शरददादांच्या माध्यमातून बरेचशा गावामध्ये त्यांनी कामं केले. त्यांच्या कामाकडे कसं पाहता तुम्ही? कोणाच्या? कणसेंचं. नाही, त्यांचं पण काम चांगलं आहे, पण माझ्या हिशोबाने आमच्या ह्या झापोडी गावामध्ये त्यांचं काम अजून झालेलं नाही. जे काही राष्ट्रवादी पक्षातर्फे सध्याचे अजित पवार गट, भले मग ते उमेदवार कुठले असू पण ते त्या पक्षाकडून कामं झालेली आहेत. पडी गावातली ग्रामपंचायत आहे, समोर दूध डेअरी आहे आणि या ठिकाणी काही बरेचशी मंडळी आपल्याला बसलेली दिसून येते. अजून काही मंडळीत आहे, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. काही गावामध्ये वातावरण जरा बदलले, ढगाळ वातावरण आहे. कधीपासून हे पाऊस सुरू झाले? काय झालं साहेब, मार्च नंतर 15 मार्च 21 मार्चला काहीतरी मला वाटतं पाऊस मेला, तेव्हा पाऊस कोसळला, तेव्हापासून हे ढगाळ वातावरण तसंच आहे. आज परिस्थिती बघितली गेली तर मला वाटतं 2 ते 3 वेळा 1-2-3 दिवस ऊन पडतं आहे आणि त्याच्यानंतर हे पुन्हा ढगाळ वातावरण होतं आहे. म्हणजे ही परिस्थिती जवळजवळ आज 3 ते 4 महिने अशीच आहे. तुम्ही एक चांगले कार्यकर्ते दिसता इथले. काय गावातल्या समस्या आहेत? गावाच्या समस्या म्हटलं तर आज समस्या तशा निराकरणही होत चाललेल्या आहेत आणि आजपर्यंत बऱ्याचशा जे काय पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आहे ना, बऱ्याचशा सॉल्व्ह पण झालेल्या आहेत. पण समस्या, आता ही समस्या आजची समस्या ती उद्या नसणार, अशी वाढतच जाणार, काहीतरी वेगळी समस्या येणार. पण बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये ना ही आमची जी समस्या सध्या आज प्रशासन जे काय सपोज आज आपण परिस्थिती बघितली आजूबाजूची, तर ही बिबट्यांची जी हल्ले होतात ती एक मूळ समस्या आज सगळ्यात महत्त्वाची आहे शेतकऱ्यासाठी. कारण शेतकरी आज 7 नंतर त्याला बाहेरच पडणं ही फार जिकरीची गोष्ट झालेली आहे. आज तुम्ही लाईट आज आम्हाला दिवसा दिली ही ठीक आहे, ही जमीची बाजू झाली आमची, परंतु बिबट्याच्या याच्यावरती तुम्हाला काहीतरी ह्या 6 महिन्यामध्ये काहीतरी तुम्हाला करावं लागणार, नाही तर शेतकरी उद्ध्वस्त येईल याच्यामुळं. आणि आज जर तुम्ही प्रत्येक दिवस जर एक मृत्यू जर शेतकऱ्याचा बघत असाल तर मग ही याच्यासारखी समस्या नाही, ही राष्ट्रीय आपत्ती. मग ह्या राष्ट्रीय आपत्तीला जर तुम्ही काहीतरी तुम्ही सोल्युशन काढलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीला सोल्युशन नाही असं गोष्ट नाही, सोल्युशन आहे, पण ती एक आमच्यासाठी आज जर ग्रामीण भागातला शेतकरी त्याकडे बघतोय की बाबा ही समस्येचं काहीतरी निवारण झालं पाहिजे. सध्या पंचायत समिती जिल्हा परिषद वारं वाहत आहे. उमेदवार जे इच्छुक आहेत, इच्छुक गावामध्ये कधी आता सध्या आले होते का, भेटीगाठी झाल्यात का, किंवा त्यांचा प्रचार तुमच्यापर्यंत पोहोचला आहे का? नाही, आता जर बघितलं गेलं तर दशक्रियेच्या विधीच्या माध्यमातून असेल किंवा एखादे वाढदिवस असेल यांच्या माध्यमातून शेळके सर असतील किंवा याच्या हरिनाम सप्तेच्या माध्यमातून असतील, हे लोक येतात भेटी देतात. आता ते वातावरण निर्मिती त्यांनी ते ॲक्च्युली ज्यांना सपोज उभं राहायचं तर ते वातावरण निर्मिती त्यांनी केलेली आहे, वादच नाही काय त्यात. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सलोख्याची भूमिका जी आजपर्यंत शेळके सरांनी आज त्या ज्या शासकीय अनुभव आहे ज्या याचा, तर ते निधी आणणं किंवा काय ह्याच्या माध्यमातून जी कामं झाली किंवा काहीतरी अनुभव असल्याशिवाय आपल्याला जरी आज निवडणूक लढली तरी त्याला त्याचा अनुभव असेल तर तो निधी लवकर येईल, किंवा मग अनुभव नसेल तर तो निधी 6 महिने लागेल किंवा वर्ष लागेल. कसा आणायचा याचा अनुभव नसला तर ते डिले होत जाईल. तर ह्या माध्यमातून जो काही जाणकार कोणी असेल, म्हणजे ज्याला याचा थोडासा अनुभव आहे, तर जनता सुज्ञ आहे, ती आता त्या पद्धतीनेच बघेल की बुवा सपोज आपल्याला कसा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला नेता पाहिजे. गावचा मतदान कोणत्या पक्षाकडे जास्त असतं?
हे आता जर आमदारकीचा मागचा विचार जर केला तर दादा म्हणजे दादांच्या माध्यमातून जेव्हा आमच्याकडे इथं जे होतं तेव्हा वातावरण निर्मिती दादांचीच होती आणि दादांनाच लीड आहे इथून त्यावेळेस. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जसं जसं मी म्हणतो राजकारण म्हणजे पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत असेल, तर ते वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे त्याच्यावरती आज आपण असं धप्पा देऊ शकत नाही की बाबा आमदारकीला तुमचं वातावरण तसं होतं म्हणून आजही राहील. झेडपी पंचायत समितीला माणूस पाहिलं जाईल, पक्ष पाहिलं. बरोबर, साहजिक आहे, वादच नाही काही. कारण ज्याचा जिव्हाळा म्हणजे थोडक्यात आपलं जे काम वैयक्तिक कामं असतील किंवा लोकांची जी काही गावाच्या माध्यमातून काही कामं असतील तर ती जी पटकन होतील असं लोक बघणारच ना, साहजिक आहे. म्हणजे त्या गोष्टीचाही लोक विचार करतील त्यावेळेस. चांगले गुण जिल्हा परिषद सदस्यांसाठी सध्याच्या परिस्थितीत कोणामध्ये पाहत आहे? आज गुणांचा विचार जर केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण काय पाहतो का बा चारित्र्य. सगळ्यात पहिली गोष्ट मी तर म्हणेल चारित्र्य पाहतो. आणि दुसरं काम करण्याची वृत्ती किंवा एक जर फोन 12 वाजता जरी केला तर त्याची त्या माणसाच्या पुढं म्हणजे आपल्याला माहिती काय फोन केल्यावरती तो माणूस आपल्याला कुठेतरी प्रतिसाद देईल. पण ह्या 2 गोष्टी जर बघितल्या मला वाटते, कारण तुम्हाला आज जर ग्रामीण लेवलला बघायचं काय का तुमचा जर फोन उचलला तर तुम्ही काय म्हणताय की बा हा प्रशासकीय लेवलचा कोणी अधिकारी असेल तो मला माझा फोन उचलतोय आणि त्याचं काहीतरी निराकरण देतो. ह्या 2 समस्येवरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे चारित्र्य आणि त्या जिव्हाळा. ह्या 2 गोष्टीवरतीच हे राजकारण म्हणजे राजकारण असो नसो पण त्या व्यक्तीला वाटणारा आपुलकीपणा. बाबा काय वाटतंय राजकीय परिस्थितीकडे कसं पाहताय तुम्ही? सगळ्या चांगली आहे परिस्थिती. कोणाच्या बाजूने हवा आहे गावची? वल्लभ शेळके सरांच्या बाजूने. कसं बरं, काय म्हणता, का असं? जुना अनुभव आहे त्यांना भरपूर. त्यांच्या मिसेस ज्यावेळी 2012 ते 2017 होत्या त्या टायमाला त्यांनी भरपूर कामं केलेली. सभा मंडपाची असो, पुढं पानंद रस्त्यांची असो, जलसंधारांची असो, भरपूर कामं केलेली त्यांनी. काय तुमच्या भागात कुठं राहतात, तुमच्या भागात कोणते कामं झाले तेव्हा? सभा मंडपाचं काम झालं. आम्ही हनुमाननगर वस्तीवरती राहतो. ज्यावेळेस आमचं सभा मंडपाचं काम थांबलेलं होतं पैशाअभावी, तर त्यांच्या माध्यमातून 3 लाखाचा फंड मिळालेला आम्हाला. परत स्मशानभूमीसाठी किंवा अंगणवाडीच्या काही समस्या आहे त्याच्यासाठी निधी मिळालेले आहेत आम्हाला. आणि त्यांचं म्हणजे ह्या समर्थ संकलनच्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये त्यांचं हे आहे. आणि प्रत्येक कुठल्याही पण बद्दल असो, कुठं कोणता कार्यक्रम असो, सरांना मेसेज गेला का सर येता येते. म्हणजे संपर्क चांगला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून चांगली कामं झालेली आहेत. आमचा हा म्हणजे झापोडी गाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणार सर्व. पांडुरंग पवार इथं सदस्य होते, त्यांचं कसं काम आहे? खूप छान काम होतं त्यांचं पण. भरपूर कामं केली त्यांनी पण. आपण जे आतापर्यंत जे गावामध्ये कामं झालेत त्या कामाची क्वालिटी कशी आहे आतापर्यंत? टिकून राहिली का? किंवा कुठलं काम असं आहे की ते खराब झाले काय, असं दिसते का गावामध्ये तुम्हाला? नाही, चांगली कामं झाली आमच्याकडं. आणि आमचे समजा निधी आला आहे आणि एखादं काम चालू आहे, आमचे सर्व कार्यकर्ते तिथं उभं राहून कामं करून घेतात. त्याच्यामुळं त्या क्वालिटी चांगलीच राहते. किंवा मग कामं होत आहेत होईन असं म्हणल्याच्यानंतर थोडंसं लक्षपूर्वक आपलंही काम आहे ना, ते लक्ष देऊन कामं करून घेण्याचं असं. बाबा काय बोलताय का? नाही. ठीक. राजकीय वातावरण कसं आहे आणि काय वाटते तुम्हाला या एकंदर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये? प्रथमतः तुमचे नमस्कार. मला आजच्या या घडामोडीमध्ये मी या गावचा सरपंच असल्यामुळे मला वैयक्तिक कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने किंवा व्यक्तीच्या बाजूने बोलता येणार नाही. मी तुम्हाला आज हेच सांगू शकतो, आत्तापर्यंत कोणत्याही उमेदवाराचं आजपर्यंत चिन्ह हे निश्चित झालेलं नाही आहे. उमेदवार येतात, प्रचार चालू होतात, हां मतदारांना भेटतात. शेवटी आज अशी परिस्थिती आहे की जो उमेदवार आहे तो मतदारापर्यंत किती पोहोचतोय किंवा मतदाराशी भेटून त्याच्या किती समस्या समजून घेतोय आणि भविष्यामध्ये जो उमेदवार निवडून येणार आहे तो निवडून येणारा उमेदवार या मतदारांच्या समस्या किती प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न करतोय हे आपण पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता परिस्थिती अशी आहे की पंकज कनसे जे आहेत त्यांच्या सौभाग्यवती माझ्या मते उभ्या राहणार आहेत विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्या वतीने.
तर त्यांचं एक तिकीट फायनल आहे असं वाटतं. परंतु त्यांचे प्रतिस्पर्धी जे आहेत शेळके सर, त्यांच्या सौभाग्यवती पूर्वी 10 वर्षापूर्वी माझ्या मते त्या ग्रामपंचायत सदस्य आपलं जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. त्यांच्या काळामध्ये त्यांनी भरपूर अशी आमच्याकडे कामं केलेली आहेत. इथे धनगर बाबा म्हणून जे ठिकाण आहे त्या ठिकाणी त्यांनी केटी वेअरचं काम केलेलं आहे. असे अनेक भरपूर वर्ष जी कामं सांगता येतील, जी शाश्वत कामं आहेत, अशी त्या काळामध्ये त्या जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने होत्या. त्या काळामध्ये त्यांनी ती कामं केलेली आहेत. परंतु आज परिस्थिती अशी आहे की ते कोणत्या पक्षाकडून उमेदवार राहणार आहेत, कारण मध्यंतरीच्या काळामध्ये भरपूर स्थित्यंतरं झालेली आहेत. एका पक्षाचे 2 पक्ष झालेले आहेत, तुम्हालाही देखील माहिती आहे. मग ते आता कोणत्या बाजूने उभे राहत आहेत त्यावर बरीचशी गणितं ठरतील. आता गावातले लोक बरेचसे म्हणतात की आमच्या गावात राष्ट्रवादीनेच कामं केलीत, आम्ही त्यांच्या बाजूने राहणार. आता सध्या गाव पक्ष पाहणार की व्यक्ती पाहणार जिल्हा परिषदेला? नाही, गाव पक्ष पाहणार का व्यक्ती पाहणार हे महत्त्वाचं नाही आहे. मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं का जे उमेदवार आहेत त्यांची सर्वसामान्य माणसापर्यंत पोचण्याची जी म्हणजे कनेक्टिव्हिटी ती महत्त्वाची. आता पूर्वीसारखं नेते सांगतील आणि मग लोक मतदान करतील असं राहिलेलं नाही. लोकांचे प्रश्न जो सोडवेल लोक त्याच्या मागे राहतील. सरपंच आहात गावचे, काय प्रश्न सध्या गावामध्ये आहेत आवासून उभं राहिलेले? आमच्याकडे हा जो ओढा आहे इकडनं पारनेर आणि जुन्नरच्या हद्दीवरचा जो ओढा आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्यात पाण्याचा बऱ्यापैकी फ्लो असतो किंवा पूर परिस्थिती निर्माण होत असते. माझे आमदार साहेबांनी कामं दिलेली ती आता प्रगतीपथावर आहेत. परंतु आता जे नवीन कोणी निवडून येतील त्यांनी आमच्या दशक्रिया जे शेड आहे त्याच्या पलीकडच्या बाजूने आम्हाला एक RCCमध्ये वॉल कंपाऊंड द्यायला पाहिजे. आमच्या स्मशानभूमींची सुधारणा केली पाहिजे. आमचा हनुमाननगर म्हणून कॅनलच्या वरती एक ह्याच गावाचा भाग आहे, तिथे स्मशानभूमीच्या काही प्रश्न आहेत. त्याच्यानंतर गायरानाचे काही विषय आहेत जेणेकरून लोक 30-40 वर्षापासून तिथे राहत आहेत. अनेक लोक येतात इलेक्शनच्या वेळेला वल्गना करतात, आम्ही तुमचे घरं जी आहेत ती कायमस्वरूपी गायरानात करून देऊ. परंतु आजपर्यंत राज्य शासनाने काही केलं नाही आणि स्थानिक नेत्यांनी त्याच्यावर काही बऱ्यापैकी उपाययोजना केलेल्या नाही. तुम्ही सरपंच झाल्यापासून तुम्हाला कुणी जास्त निधी दिला आहे गावासाठी? मला सरपंच झाल्यापासून त्यावेळेला विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके होते. कैलासवासी वल्लभ शेठ बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली माझे वडील स्वर्गवासी बाळश्राम शेठ उंडे यांनी त्यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या बरोबरीने बऱ्यापैकी समाजकार्य करण्याचा प्रयत्न केला. तेही अनेक वर्ष आमचं हे जे झाप गाव आहे ते पूर्वी एक वॉर्ड होतं मंगरुळचं, त्या वॉर्डमधून त्यांनी अनेक वर्ष या वॉर्डचं प्रतिनिधित्व केलं. ज्यावेळेला ही ग्रामपंचायत विभक्त झाली त्यावेळेला सर्वसामान्य लोकांनी त्यांचा आशीर्वाद मला दिला आणि त्यांच्या आशीर्वादाने मला या गावचं प्रथम लोकनियुक्त सरपंच होण्याचा बहुमान मिळाला. तरी याच्यामध्ये बहुमान मिळत असताना त्या काळामध्ये मी सरपंच झाल्यानंतर अतुल शेठ बेनके हे आमदार होते. त्यांनी बरीचशी कामं म्हणजे मंगरूळ फॉरेस्टपासून ते झापवाडीपर्यंत जो मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतला रस्ता असेल, इकडे खाली एक काम प्रगतीपथावर आहे, पाण्यामुळे थांबले. साकवचं काम आहे धनगर बाबा या ठिकाणी ब्रिजचं. त्याच्यानंतर त्याच्या अलीकडे स्मशानभूमीजवळ एक साकव आहे. एक रस्त्याचं काम अजून व्हायचं आहे, थोडासा जागेचा इश्यू आहे, परंतु ते आम्ही क्लिअर करून घेऊ. आमच्या हनुमाननगर येथे मारुती मंदिराच्या शेडसाठी माझे आमदार अतुल शेठ बेनके यांनी 10 लाख रुपये दिले होते. ते अजून काम व्हायचं बाकी आहे, थोडं टेंडरिंगची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये ते होईल. आणि विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी देखील स्मशानभूमीसाठी तिथे 10 लाख रुपये टाकलेले आहेत. परंतु तो गायरानाचा विषय असल्यामुळे ते थोडेसे पेपरचे चालू आहे आमची पूर्तता, ते झाल्यानंतर होईल कामं. गावचे सरपंच कोणाच्या मागे उभे राहणार? जनता सांगेल त्याच्या मागे उभं राहा. झापाडी गावामध्ये हे जे पाहतोय आपण की बरीचशी इथं मंडळी या गावामध्ये सकाळी बसलेली आपल्याला दिसून आली. आपण त्यांच्याशी बोलण्याचा हा प्रयत्न केला. एकंदर जी परिस्थितीवरती आढावा घेतला आपण, परंतु भविष्यामध्ये काय परिस्थिती, ती उमेदवार नक्की कोण होतात आणि कोणाच्या पारड्यामध्ये इथले ग्रामस्थ मतदान जास्तीत जास्त देतात हे पाहणं आपल्याला औत्सुक्याचं ठरणार आहे. रामदास सांगळे, शिवनेरी एक्सप्रेस, झापाडी.